नमस्कार, मैं सलोनी नांदी और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। विधायक गोपीचंद पडळकर और सदाभाऊ खोत के नेतृत्व में सांगली जिला सेंट्रल बैंक के विरुद्ध आंदोलन हुआ है। उनका कहना है कि सांगली डिस्ट्रिक्ट बैंक में कई सालों से दिवालियापन चल रहा है। उन्होंने ये भी कहा कि कानूनों का उल्लंघन उस बैंक में हो रहा है। विभिन्न सरकारी समितियों का गलत तरीकों से कर्ज देना, फिर उन सहकारी समितियों को डुबाना और जरूरत ना होने पर उन्हें बैंक के माध्यम से वापस खरीदना और फिर से उन्हीं लोगों को इन समितियों को अलग अलग प्राइवेट लिमिटेड कंपनी के आधार पर चलाने की अनुमति देना, वो भी बिना किसी अग्रीमेंट के। इस तरह सैकड़ों करोड़ों रुपयों का भ्रष्टाचार किया जा रहा है। उनकी मांग है कि इस संचालक समिति को बर्खास्त किया जाए और पुराने एवं नए समिति के खिलाफ कार्रवाई की जाए। जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे। सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीची कर्ज वेगवेगळ्या सहकारी संस्थांना देणं, ती बुडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास देणं, असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो 88च्या चौकशी अंतर्गत निष्पन्न झालेला आहे। आणि म्हणून आज आमची मागणी आहे सरकारकडे की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं, मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत, त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी, कारण तो सभासदांचा पैसा आहे, शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं आणि एक चांगला प्रशासक अधिकारी हा जिल्हा बँकेवरती नेमणूक करावा, अशी आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे।